व्हॉट्सअप, वेलकम टू वन मॉर्निंग ब्लॉग. कोमल हियर. सो आता आहे जॉबवरती आणि आता मी चालली आहे घरी, म्हणजे सुट्टी झाली आहे आणि घरी चालली आहे. आणि आज आहे दादाचा बड्डे, तर गावाला जाणार आहे मी. तर पुढची जर्नी पाहण्यासाठी चॅनलवरती कनेक्ट राहा. आणि माझ्यासोबत अरे यार तर माझ्यासोबत आहे पूजाला आपण बाय बाय करू आता. ती पण तिच्या घरी चालली आहे आणि मी पण लोकलसाठी पडते. सो कनेक्ट राहा चॅनलवरती. स्टे बसली आहे मी आणि समोरून ट्रेन सोडली, कारण की माझी सुट्टी होते 5ला आणि शीतल म्हणजे माझी बहीण, तर तिची सुट्टी होते 6ला. तर आम्ही दोघी सोबत एकत्र जाणार आहे. सो पहिली ट्रेन मिस केली आहे मी, डोळ्यासमोरून गेली आहे आणि आता मागच्या ट्रेन आहे, पण मला सोडावी लागते आहे कारण की शीतल नाही आली अजून. लोकलमधून घरी जाता जाता मला संध्याकाळ झालेली आणि हे दृश्य लोकलमधून बघायला मिळालं. खूप सुंदर पद्धतीने वाटत होतं डोळ्यांना पाहायला. सो हे आहे घर आणि काम चालू आहे, अजून पूर्ण नाही झालेलं, वर्क इन प्रोग्रेस. इकडे हॉल आहे, इथे महाराजांची मस्त अशी मूर्ती आहे. इकडे टॉयलेट, तिकडे बाथरूम आहे मोठं असं भरपूर. इकडे दुकान आहे आणि इकडे बेडरूम. इकडे आहे आमची श्रेया. हा श्रेयाचा रूम बनवलाय ना. हा ही माझी भाची आहे आणि हे मोठ्या दादाचं घर आहे. काम चालू आहे, अजून पूर्ण काम नाही झालंय, पण पावसाळ्याच्या आधी आवरायचं म्हणून त्यांनी आवरून घेतले पटापट. इकडे दुकानासाठी हे केलंय, पण दुकानाचं पण अजून काही सेटअप लागलेलं नाहीये. पूर्ण सेट झाल्यावर छान होईल घर. ए बारकी ऐ पप्पाने किचन आणि आमच्यासाठी मटण बनवले. इकडे आळणी. घरी गेल्यावरती आमची आईस्क्रीम पार्टी चालू झालेली. भाच्यांनी मस्त अशी आईस्क्रीम मागवलेली खायला. काय देते मला खायला बघू. असलं काय पण चालतं त्याने एवढं बेकार लागतंय आणि खातीये. या खायला या, बोलो खायला या. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल ना, लाईक करा, शेअर करा म्हणा. एवढं पुढे नाही, मागे मागे एकदम काय रे. चॉकलेट असे बॉल पण आहेत का. चॉकलेट चॉकलेट छान आहे हे. छान आहे हे. काय पण खाते हे. काय नाही खायचं. तुझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. आवाज नाही करा, मोठ्याने बोलायचं. कुठे जातं दिवस पडलं होतं. अगं इथंच पडलं होतं असंच. कुठं गेलं वाईट वालं होतं. काय बघ फोटो काढते का आपला. माझ्या चिल्ल्या पिल्ल्या भाच्यांसोबत मस्ती करून झाल्यावर नंतर आम्ही घेतलेली बड्डेची तयारी करायला, कारण की परत दुसऱ्या दिवशी जॉबला जायचं होतं आणि आम्हाला घरी यायचं होतं केक कापून गावातल्या घरून, मी जिथे राहते तिथे. त्यामुळे पटापट लगबगीने केक कट करायला घेतला आम्ही. आणि विषय असा होता की दादाचा बड्डे असतो 22 एप्रिलला आणि त्याची ॲनिव्हर्सरी पण त्याच दिवशी असते. तर दोन्हीचं एकत्र सेलिब्रेशन आम्ही करत होतो आणि व्लॉग यायला थोडासा उशीर झाला आहे, कारण की एडिट करायला वेळ मिळाला नाही म्हणून. तर अशा पद्धतीने आम्ही बड्डे सेलिब्रेट केला त्यांचा.
हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. तुला नाही दिला ना बॉल? रडली ग नाही तिला भेटली ना. मटन बाऊ कोणतं वाटते तुला? आणि बर्थडे स्पेशल आम्ही मस्त मटन रस्सा, मटन सुक्का आणि सुरमईचा प्लॅन केलेला, पण त्यातलं सुरमईचा प्लॅन फ्लॉप झाला कारण की आमचं जायचं की नाही हे कन्फर्म नव्हतं. त्यामुळे दादाने सुरमई आणणं कॅन्सल केलं. पण मटन म्हणजे मटन सुक्का आणि रस्सा वहिनींनी खूप छान आणि झणझणीत आमच्यासाठी खास बनवून ठेवलेला, कारण की आम्ही गेलो की त्यांना खूप जास्त आनंद होतो आणि आमचा खूप छान पद्धतीने पाहुणचार असतो. वहिनी म्हणजे दादाची बायको, माझी मोठी वहिनी, मोठ्या काकांची सून आणि मुलगा, तर त्यांची ॲनिव्हर्सरी होती. काय करते? लिंबू पिळते.